बातमी पुण्यातून आहे। पुणेमध्ये पर्वती अत्याचार प्रकरणात जो आरोपी आहे त्याला फाशी द्यावी अशी मागणी पीडित मुलीच्या आईने केली आहे। नराधम आजोबानं याआधी देखील अत्याचाराचा प्रयत्न केला होता असा आरोपही त्यांनी केलाय। आरोपीला फाशी व्हायलाच पाहिजे असं देखील पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलं। 1 वर्षांपूर्वी आरोपीनं माझा मोबाईल देखील चोरला होता असं पीडित मुलीच्या वडिलांचं म्हणणं आहे। मोबाईल चोरी वेळीच आम्ही त्याला हाकलून दिलं होतं असं पीडित मुलीच्या वडिलांचं म्हणणं आहे। मुलीने सांगितली मला अंगावरचे कपडे काढले होते आणि पूर्ण नखयुक्त मारलेले तिला आणि तिचं गुन्हे असं झाले म्हणजे कपड्यांचं नव्हतं तिच्या अंगावर आणि माझी स्वतःची बापांनी माझी मुलगीला असं केलेलं आहे आणि तिला फाशी शिजवायला पाहिजे। पोलिसांचं पण न्याय भेटलेला आहे आम्हाला, एवढंच कर्तव्य आम्हाला जनताचं पण भेटली आणि परत पोलिसांचा पण आम्हाला सपोर्ट भेटले, जनतेचा पण सपोर्ट आहे। किती दिवसांपासून काल हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळेस तुम्ही नेमकी कुठे होता? मी नेमकी दुकानातलं कपड्यांचं कामाला जातात आणि 9 वाजता माझी सुट्टी झाली। हे 9 साडेनऊ वाजेपर्यंत घडलेलं। मी कामावरून आल्यानंतर हे घडलं। कामावरून आल्यानंतर हे सगळं प्रकार घरात त्यावेळेस तुम्ही नव्हता? त्यावेळी मी नव्हते, घरात नाही घडले, दुसऱ्यांच्या घरात ते भाड्याने होता तो आणि त्या भाड्याने असताना ते रूम मध्येच ते झाले। यानंतर असं काही कृत्य काही कधी काय म्हणजे ते पहिला पण केलं होतं असं म्हणा, पण आम्हाला कोणाला माहित नव्हतं हे केलेलं। नंतर ना ती स्वतः मुलगी मला म्हणली मम्मी पहिलं पण असं झालं, तुम्ही कामाला गेलो होतो आणि ताताने मला ओढून घेत होते, मी बाहेर पळत गेलेला आहे एवढं पोरगीने मला सांगितले। आणि दुसऱ्या वेळा लय मोठं तुमची मागणी काय? माझी मागणी काय एकच आहे, तिला फाशी शिजा व्हायलाच पाहिजे। काल रात्री घटना घडली, आता तुमची मागणी काय? तुम्ही पोलिसांकडे आला होता, काय बोलणं झालं? आम्हाला पोलिसांनी सहकार्य केले। पोलिसांनी म्हणले काय ना आम्ही तुमच्या संघ आहे, फक्त तुम्ही कालवा नका करू, काय नका लोकांना काय सांगू नका, काय नाही, तुम्ही जर मोर्चा बिर्चा काढले तर उगाच दगडफेक होईल। सरकार म्हणजे पोलिस आम्हाला साथ देतात ते म्हणले आम्ही बघू। आता कोर्टाने सांगितलं तुम्हाला तिथे यायचं आणि कोर्टासमोर तुम्ही बोलायचं, तर आमची एकच इच्छा की त्याला फाशी व्हायला पाहिजे। मी ड्रायव्हर, मी रिक्षा चालवतो, मी रिक्षावर गेलतो, एक कामात होती कपडा दुकानात, मुलगा एकटा होता तो झोपला होता। हे झालं 7 वाजता, ही आली 9 वाजता। असं कृत्य केलं होतं अशी माहिती आहे? हे कधी आम्हाला नाही, आता आमचं 1 वर्ष आलं त्याला मी हाकलून दिलं, तो इथं कसा राहत होता हे आम्हाला नाही माहिती। नाही, माझा मोबाईल चोरला होता ना तेव्हापासून मी त्याला हाकलून दिलं की तू बाबा माझा सासरा नाही काय नाही। हिला मी पहिलं बोललो होतो तुला बाप पाहिजे का नवरा पाहिजे, त्याने नाही नवरा पाहिजे म्हणली, तसं मी हाकलून दिलं आणि तो कुठं घर घेतलं काय घेतलं हे आम्हाला माहिती नव्हतं, कधीच नाही। अचानकच ही घटना घडली, मी पण नव्हतो घरी का। बरं अशी माहिती मिळते की ते तर कामाला जात होते म्हणून मुलांना जे आहेत ते आजोबांकडे ठेवत होते अशी माहिती नाही कल्पना तुम्हाला होती? कोण म्हणलं तुम्हाला? अशी माहिती मिळते? नाही, हे चुकीची माहिती आहे। आजोबा संघ संबंध नव्हतं ना। नाही ना। मग मुलं त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली? आता मला एक सांगा, तुम्ही तर मला खाऊ दिला, आता लाडकी आता त्या लहान लेकरांना काय कळतं की खाऊ देतो म्हणलं की नाते होतं बाबा काही वडिलांचे आजोबाचे काय भांडणे हे त्यांना नाही माहिती। मुलीला माहित होते का ते आजोबा आहेत? माहिती होती। आणि यानंतर पुन्हा एकदा बातमी